नमस्कार मित्रांनो, शासकीय उपसंस्था बार्शी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अक्षय अवताडे, वेल्डर इन्स्ट्रक्टर. तर मित्रांनो, आज आपण सर्वात सिंपल आणि सगळ्यात प्रायमरी असा जॉब पाहणार आहोत. जॉबचं नाव आहे की SMAW वेल्डिंग, म्हणजेच तुमची शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंगचं सेटिंग करणे आणि आर्क स्ट्रायकिंग करणे. तर तुम्ही पाहू शकतात की जॉबची डायग्राम काय आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेल्डिंग मशीन दिसते, जॉब दिसतोय, अर्थिंग कनेक्शन असेल आणि इलेक्ट्रोड होल्डर कनेक्शन दिसते. त्यासाठी लागणारी साधने व हत्यारे आपण टेबलवर ठेवली आहेत. पहिलं आहे चिपिंग हॅमर, ज्याचा उपयोग आपण जॉब ज्यावेळेस वेल्ड करतो त्यावेळेस जे बर आलेले असते किंवा स्लॅग असतो तो काढण्यासाठी करतो. हा आहे तुमचा वर्नियर कॅलिपर, मेजरमेंटसाठी उपयोग करतो. त्यानंतर ही आहे टॉंग्स, गरम जॉब पकडण्यासाठी उपयोग होतो. ह्या दोन आहेत वेल्डिंग रॉड्स किंवा इलेक्ट्रोड्स, आणि हा आहे तुमचा वायर ब्रश. वेल्डिंग रॉड्सबद्दल पर्टिक्युलरली बोलायचं गेलं तर हा आहे 3.15 मिलीमीटरचा वेल्डिंग रॉड, आणि हा आहे माझ्या हातात जो मोठा आहे तो 4 mmचा वेल्डिंग रॉड. तर तुम्ही म्हणाल की हा 3.15 मिलीमीटरचा वेल्डिंग रॉड म्हणजे काय आणि हा 4.0 mmचा वेल्डिंग रॉड म्हणजे काय. तर जो शेवटचे टोक आहे त्याला आपण स्टब एंड असं म्हणतो. तर स्टब एंडचा जो व्यास असतो त्यावरून वेल्डिंग रॉडची साईज सांगितली जाते. तर आपण इथे पाहू शकता, फॉर एक्झाम्पल आपण 4 mmचा जो वेल्डिंग रॉड आहे त्याचा स्टब एंडचा डायमीटर आहे तो चेक करून पाहू. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की हा 4 mm इथे पाहू शकता की हा जो स्टब एंड आहे त्याचा जो व्यास आहे 4 mm, त्यावरून आपण हा वेल्डिंग रॉड 4 mmचा असं सांगितलं. तर तुम्हाला उत्सुकता असेल की मग वेल्डिंग रॉडच्या वेगळ्या सायझेस कोणत्या आहेत. तर वेल्डिंग रॉडच्या वेगळ्या सायझेस बोलायचं गेलं तर 1.6 मिलीमीटरचा असेल, 2 मिलीमीटर असेल, 2.5 मिलीमीटर असेल, 3.15 असेल, 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 6 मिलीमीटर, 6.3 मिलीमीटर, 8 मिलीमीटर आणि 10 मिलीमीटरपर्यंत अगदी त्या व्यासाचे वेल्डिंग रॉड्स उपलब्ध असतात. लांबीबद्दल बोलायचं गेलं तर 260 मिलीमीटर असेल, 300 मिलीमीटर, 350 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर लांबी असू शकते. त्यातील जो आपला 3.15 मिलीमीटरचा जो जनरल पर्पजसाठी, सामान्य वापरासाठी आपण जो वापरतो तो आहे 3.15 आणि याची लांबी आहे 350 मिलीमीटर. हा जो आहे 4 मिलीमीटर तो रूट रनसाठी, त्याचबरोबर फिनिश रनसाठी जो वापरतो त्याची लांबी आहे 450 मिलीमीटर. स्टॉप करचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मिग वेल्डिंग मशीन, जी एक ॲडव्हान्स मिग वेल्डिंग मशीन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिगसोबतच आर्क वेल्डिंगचाही ऑप्शन आहे. तुम्ही या ठिकाणी हे बटन पाहू शकता जे MMAW लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ आहे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगचा मोड आहे तो. किंवा मग तुम्हाला मिग वेल्डिंग करायचं आहे तर CO2 मोडवर तुम्ही मशीन शिफ्ट करू शकता. तर सध्या आपल्याला आर्क वेल्डिंग करायचं, त्यामुळे आपण मिग वेल्डिंगवर हा मोड शिफ्ट करतो आहे. तर इथं तुम्ही करंट आणि व्होल्टेज पाहू शकता. ज्यात तुम्ही करंट सेटिंग केली तो व्होल्टेज त्या प्रमाणात ॲडजस्ट होतो. हे आहे आपले करंट सेटिंग. ही एक सिंक्रोनस प्रकारची मशीन असल्यामुळे तुम्ही ज्या प्रकारचा करंट सेट करता त्याच प्रमाणात व्होल्टेज आपोआप सेट होत राहतो. तर मित्रांनो, हे आहे फेस शिल्ड, ज्याचा उपयोग वेल्डिंग करताना तुम्ही जे काही UV रेज आहेत किंवा त्याचप्रमाणे जे तीव्र प्रकाश असतो तो तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन डोळ्याला तीव्र इजा होऊ शकते. त्या कारणास्तव हा फेस शिल्ड वापरायचा आहे, जेणेकरून तुमच्या डोळ्याचं आणि तुमच्या चेहऱ्याचं संरक्षण होईल. हा साधारणतः अशा प्रकारे तुम्ही पकडून तुमच्या चेहऱ्याचं संरक्षण करू शकता. ही आहे आपली आर्थिंग कनेक्शन, जो म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनलचा जो आहे ते आर्थिंग कनेक्शन आहे, आणि हा जो आहे तो आपला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजेच ज्याला आपण होल्डर कनेक्ट केलेला आहे. तर आपण आता काय करूयात की होल्डरमध्ये आपला इलेक्ट्रोड फिक्स करू आणि करंट सेटिंग करू. आता करंट सेटिंग कसं करतात, तर साधारणतः जो तुमचा इलेक्ट्रोड आहे त्याचा जो डायमीटर घेतला होता त्याच्या 30 पट साधारणतः करंट रेटिंग असते. मात्र हे जे काही करंट रेटिंग आहे ते प्रत्येक कंपनीनुसार वेगळं असू शकते. तर आपण सध्या आपल्या हातामध्ये 3.15 मिलीमीटरचा मंगलमचा इलेक्ट्रोड आहे, तो आपण आता फिक्स करतो आहे होल्डरमध्ये, आणि करंट सेटिंग साधारणतः 90 अँपियर ते 120 अँपियरपर्यंत सेट करूयात. तर चल थांब 2 मिनिट.
आर्क स्ट्रायकिंग करण्याच्या साधारणतः 2 पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे तुम्ही टच करून अप करू शकता किंवा दुसरी स्क्रॅचिंग पद्धत आहे. यातील टच आहे ही आहे आणि स्क्रॅचिंग जे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर सध्या आपण एक रन मारून पाहू. तर सध्या आपण 2 रन मारून घेतले आहेत. त्यानंतर आपण हा जो जॉब आहे गरम झालेला तो टॉंगच्या सहाय्याने उचलतोय आणि आपल्या वर टेबलवर घेऊन जातोय. या जॉबवरील जी वेल रन मारल्यानंतर जी स्लॅग तयार झाली ती आपण चिपिंग हॅमरच्या सहाय्याने काढून घेतोय. तुम्ही पाहू शकता. ही जी वेल्ड स्लॅग आहे ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे काढून घ्यायची आहे. अदरवाईज याच्यामुळे तुमचा जो वेल्ड आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होऊ शकतात. जिथे हाय प्रिसिजन रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी ही वेल्ड स्लॅग पूर्णपणे काढणे अपेक्षित आहे. प्रत्येक रन झाल्यानंतर ही वेल्ड स्लॅग काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटचं ऑपरेशन आहे फिनिशिंग करायचं आहे. हा वायर ब्रश, वायर ब्रशच्या सहाय्याने तुमचा जो वेल्ड आहे तो पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आपला पहिला जॉब संपवलेला आहे. फोटो घ्यायचा.